सहजगत्या शासनाला फसवता येतं का, मला हेच म्हणायचं. आणि जे गरजू आहेत, ज्यांना खरंच गरज आहे घरकुलची, त्यांना ते मिळत नाहीये. जे असे काही बोगस लोक आहेत त्यांना कोणीतरी मदत करते. आता हे कागदपत्र तयार करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात तर कोणीतरी नक्कीच मदत केलेली असणार आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्याकडनं दोनदा आदेश आहेत की संबंधित व्यक्तीवरती कायदेशीर कारवाई करा, फौजदारी कारवाई करा. गटविकास अधिकारी कारवाई करत नाहीयेत. का करत नाहीयेत याचं कारण, ज्याच्यावरती FIR जर झाला तर त्याची जर ज्याच्यामध्ये जे इन्व्हॉल्वमेंट आहेत, जे भ्रष्ट अधिकारी आहेत, त्यांची नावं समोर येतील. नमस्कार. तासगाव तालुक्यातील मणेराजुरीमधली ही घटना आहे. या मणेराजुरीमध्ये रमाई घरकुल योजनेमध्ये जो भ्रष्टाचार झाला आहे आणि जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना जी योजना मिळायला पाहिजे त्याच्याऐवजी दुसऱ्याच लोकांना ही योजना दिली जाते. यामध्ये अनेक शासकीय अधिकारी गुंतलेले आहेत. त्या गावचं राजकारण, तिथले जे पदाधिकारी आहेत ते गुंतलेले आहेत. अशाच तऱ्हेची घटना तासगाव तालुक्यातील मणेराजुरीमध्ये घडलेली आहे. आणि ही जी रमाई घरकुल योजना आहे, या रमाई घरकुल योजनेसाठी दिली गेलेली कागदपत्र ही दुसऱ्याच एका गट नंबरची दिली आहेत. आणि प्रत्यक्षात जेव्हा जे बांधकाम रमाई घरकुल योजनेचं झालं ते दुसऱ्याच एका जागेमध्ये करण्यात आलेलं आहे. आणि अशा तऱ्हेनं एक अन्यायकारक घटना या मणेराजुरीमध्ये घडलेली आहे. विश्वास भिसे आपल्याबरोबर आहेत. त्यांच्या मालकीच्या जागेमध्ये त्यांच्याच नात्यातील एकानं घरकुल योजना मंजूर करून त्यामध्ये जबरदस्तीने आणि बेकायदेशीरपणे ही घरकुल योजना मंजूर करून त्या ठिकाणी घर बांधलेलं आहे. नक्की नेमका प्रकार काय आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. कशा तऱ्हेची ही घटना आहे आणि काय आता तुमची मागणी काय? माझी मागणी आहे की मला घर मिळालं पाहिजे. यांनी रमाई योजनेतून ते हे करून घेतलं योजना. आणि मी सध्या म्हणजे बघा 1997 हे माझं घर आहे, हे पावती आहे माझ्याकडे. आणि ह्याच्यावरतीच तो घर बांधलेला आहे त्यांनी, त्या योजनेतून पैसे घेऊन. किती वर्षापूर्वी हे घडलेलं आहे? 2024ची गोष्ट आहे. 2022ची गोष्ट आहे. आणि तिथून आम्ही सातत्याने प्रयत्न करतो की मला माझं घर भेटावं, पण अजून मला घर भेटलेलं नाही आहे. ते तरी माझ्या संगती माझे ते मला पहिल्यापासून माझ्या संगती सहकार्य करतात. तर संपूर्ण माहिती ह्याच्यातली त्यांना माहीत आहे, तर ते तुमच्याशी बोलतील. ठीक आहे. आपल्याबरोबर त्यांचे पुतणे आहेत, त्यांच्याकडून आपण इत्थंभूत माहिती जाणून घेऊया. काय नक्की प्रकार आहे? कारण मणेराजुरी सारख्या गावामध्ये अशी घटना घडते आणि त्यामध्ये शासकीय अधिकारी तर आहेतच सहभागी, पण तिथलं जे राजकारण आहे, स्थानिक पातळीवरचं राजकारण जबाबदार आहे असं वाटतंय. नमस्कार सर, मी प्रशांत भिसे, कायद्याचा अभ्यासक. परिस्थिती अशी की रमाई घरकुल योजनेत सदर व्यक्तीने, बोगस लाभार्थ्याने खोटे कागदपत्र तयार केलेत घर क्रमांक 5415च्या संदर्भात. आणि सदर कागदपत्र हे सदर प्रस्ताव देऊन 1697 घर क्रमांक, जे की विश्वास भिसे मालकी हक्क नाव आहे, आणि प्रकाश भिसे, ते संपूर्ण घर तोडण्यात आलं आहे. आणि त्या ठिकाणी त्याने संपूर्ण घरच बांधलेलं आहे अनधिकृतपणे. आणि ह्या प्रकरणासंदर्भात आम्ही 2024 पासून तक्रारी करतोय संबंधित प्रशासकीय यंत्रणेला, वरिष्ठ पातळीवरती. पण अगदी 7 महिने कोणी कार्यवाही केली नाही. 17 जुलैला पेपरला बातमी आली, पुढारीचे मी देखील आभार मानतो की त्यांनी बातमीनंतर दुसऱ्या दिवशी सदर घरकुल रद्द झालं आणि त्यांनी फक्त तो दिलेलं अनुदान परत घेतलं. माझं असं म्हणणं आहे की त्या घरकुल प्रस्तावामध्ये जो प्रतिज्ञापत्र दिलेलं जातात, म्हणजे ते फक्त कागदोपत्रीच आहेत का, की शासनाला जर का खोटी माहिती दिली, हे तहसीलदार साहेबांसमोर हे केलेलं प्रतिज्ञापत्र आहे की माहिती खोटी आढळल्यास माझ्यावरती IPC म्हणजे आत्ताचं BNS नुसार मी शिक्षेस पात्र राहीन. म्हणजे इतकं सहजगत्या शासनाला फसवता येतं का, मला हेच म्हणायचं. आणि जे गरजू आहेत, ज्यांना खरंच गरज आहे घरकुलची, त्यांना ते मिळत नाहीये. जे असे काही बोगस लोक आहेत त्यांना कोणीतरी मदत करते. आता हे कागदपत्र तयार करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात तर कोणीतरी नक्कीच मदत केलेली असणार आहे, कारण ते एकट्याचं काम नाही आहे. कारण तो जो बोगस लाभार्थी आहे त्याला ह्या संदर्भात ज्ञान नाही आहे, त्याला कोणीतरी मदत करते. आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्याकडनं दोनदा आदेश आहेत की संबंधित व्यक्तीवरती कायदेशीर कारवाई करा, फौजदारी कारवाई करा. गटविकास अधिकारी कारवाई करत नाहीयेत. का करत नाहीयेत याचं कारण, ज्याच्यावरती FIR जर झाला तर त्याची जर ज्याच्यामध्ये ते इन्व्हॉल्वमेंट आहेत, जे भ्रष्ट अधिकारी आहेत, त्यांची नावं समोर येतील. आणि त्यामुळे ही जी साखळी असावी बहुतेक, कारण हे एकच प्रकरण नाही, अशा भरपूर ज्या घरकुलच्या योजना आहेत त्याच्यामध्ये हे प्रकार चालत असते सर्रास. आणि जे आता मुंबईमध्ये राहतो म्हणून आम्ही ही सगळी धावपळ करू शकतो. तो ग्रामीण भागातला एखादा गरीब व्यक्ती आहे की ज्याला ही यंत्रणा माहीत नाही की तक्रार कशी करावी, काय कसा न्याय मिळावा, त्याला तर दमदाटी करते स्थानिक पातळीवरती, त्याला मिळणारच नाही न्याय सर.
म्हणून जे गरजू आहेत त्यांना ती म्हणजे मी या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी नवराष्ट्राचं पण देखील आभार मानतो. माननीय मुख्यमंत्री साहेबांना देखील मी एक विनंती करतो, सदर ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी. कारण कोणी कायद्यापेक्षा मोठा नाही आणि शेवटी हे सिनियर सिटीजन आहेत. त्यांचं 70 वय तरी ते ट्रॅव्हल करून येतात, न्याय मागतात. आजही आम्ही काल सांगली जिल्हा परिषद ऑफिसला होतो, म्हणजे इतकं धावपळ करून देखील दखल घेतलीच नाही जात नाही. म्हणजे काय चाललंय काय म्हणजे असं. आता नेमकी तुम्ही प्रशासनाकडे काय मागणी करताय? कारण एकीकडे बघायला गेलं तर फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत असा आदेश असतानाही तिकडं दुर्लक्ष केलं जात आहे पूर्णपणे. दुसऱ्या बाजूला ग्रामीण पातळीवरचं जे राजकारण जे आहे ते कुठंतरी जबाबदार आहे. आणि तत्कालीन जे अधिकारी मणिराजुरीमध्ये नोकरीस होते, जे त्यामध्ये ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी असतील, गट विकास अधिकारी असतील, यांच्याबाबत आता नक्की काय भूमिका घ्यावी असं तुम्हाला वाटतं? सर शेवटी कसं आहे, नो वन इज अबव द लॉ. म्हणजे कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही. मग तो किती मोठा अधिकारी असू द्या त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. किती मोठा अधिकारी असू द्या, किती मोठा, मग तो कायद्यापेक्षा मोठा नाही. कारण ह्याच्यात इन्व्हॉल्वमेंट आहे, कागदपत्र करून द्यायला तिथले कोणीतरी जबाबदार आहे. इतके खोटं, कारण घर स्थळ पाहणीचा फोटो देखील त्यांनी खोटा जोडलेला आहे, ज्याच्यामध्ये ग्रामसेवक आहेत आणि संबंधित बोगस लाभार्थी आहे आणि ते घर भलतंच कोणतं तरी घर आहे त्याचा फोटो जोडण्यात आलाय. म्हणजे या सर्वच गोष्टी चालतात. हे यूज टू आहे सर. म्हणजे एकच गोष्ट आता आम्ही लावून धरली आहे म्हणून असे सर्वच किती लोकांवरती अन्याय होत असेल. म्हणून निदान एक मेसेज जावा लोकांपर्यंत की बाबा घरकुलचं काही फसवणूक केली आहे तर आपल्यावर निदान नुसतं घरकुल रद्द होत नाही किंवा दिलेले पैसे आम्ही रिटर्न घेत नाही. आता काल मला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा मध्ये सांगण्यात आलं की आम्ही त्यांचं घरकुल रद्द केलं आणि ते दिलेलं अनुदान परत घेतलं. म्हणजे असं आहे का चोरी करायची परत ती गोष्ट परत आणून ठेवायची? कारवाई करणार नाही का? म्हणजे एखादी पण लोकांना असं समजेल काय नाही, घरकुल करा, खोटे कागदपत्र जोडा, लय कोणी तक्रार केली तर ते समोर प्रकरण आलं तर आपण ते अनुदान परत करू, एवढंच होईल. म्हणजे प्रतिज्ञापत्र कशाला करताय हे तहसीलदारकडे आणि संबंधित सगळीकडे की खोटी माहिती आढळल्यास माझ्यावरती कारवाई व्हावी, शिक्षेस पात्र राहीन. म्हणजे नुसतं कागदोपत्री आहे. आपला भारत देश हा संविधानावर चालतो आणि त्याच्यावरती चालणार आहे. कोणी मोठा नाही आहे आणि कारवाई झाली पाहिजे. त्याप्रमाणे त्यांनी प्रतिज्ञापत्रात जसं उल्लेख केलेला आहे तशी कारवाई व्हावी असं नक्कीच सर, नक्कीच. कारण का माहितीये का, याच्यामुळे निदान लोकांमध्ये मेसेज जाईल, असे प्रकार थांबतील, कुठेतरी अटका होईल, कुठेतरी वचक बसेल की असे प्रकार होता नाहीत. अख्ख्या जिल्ह्यात काय सगळीकडे चालत असतील. एकच योजना नाही, घरकुलच्या बऱ्याच घरकुलच्या योजना आहेत. जे कोणी म्हणजे कामानिमित्त शहरी भागात आहेत त्यांच्यावरती अन्यायच होतो ना. हे सिनियर सिटीजन आज राहायला घर नाही आहेत, ते आम्ही बाहेर राहतो. गेले 4 दिवस झाले आम्ही वन करतोय. कलेक्टर ऑफिसला, जिल्हा परिषद कार्यालयाला आहे, सगळीकडे आम्ही तक्रारी केलेल्या आहेत. माननीय ग्रामविकास मंत्री, मुख्यमंत्री कार्यालयात देखील तक्रार केलेली आहे. तर याच्यावरती कारवाई व्हावी आणि ह्या गोष्टी थांबाव्यात कुठेतरी. तुमचे बंधू हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार आहेत. पूर्ण देशभरामध्ये त्यांचं नाव आहे आणि असं असतानाही गाव पातळीवर मात्र या कलाकारावर अन्याय होतो, त्यांच्या नातेवाईकावर अन्याय होतो. नक्कीच सर, कारण एक सर्वसामान्य माणसावरती तो कुठे जाणार? आता इतकं आम्ही आता सुशिक्षित आहोत आणि एवढं, आता माझा भाऊ सुद्धा आंतरराष्ट्रीय लेवलवरचा चित्रकार आहे, जगभर नाव गाजवतोय भारताचं, आणि त्यांच्या बाबतीत जर त्यांना राहण्यासाठी घर त्यांना डावललं जात आहे आणि त्यांच्यावर कारवाई करायला का घाबरतात मला कळत नाही की प्रशासन, की का याचं कारण असं आहे की कारवाई झाली तर काही भ्रष्ट अधिकाऱ्यांची नावं समोर येतील. हेच खरं आहे. कारण 2दा आदेश देऊन गटविकास अधिकारी कारवाई करत नाही. त्याच्या मागचं कारण हेच आम्हाला कळालेलं आहे, कोणतरी इन्व्हॉल्वमेंट आहे आणि ती साखळी ठरलेली आहे. नाव पण माझे वडील प्रकाश भिसे हे देखील एक स्टेट लेवलचे आर्टिस्ट आहेत, त्यांना राज्य पुरस्कार आहे, त्यांचं देखील या घरामध्ये मालकी हक्कात नाव आहे, तरी त्यांना हा हक्क मिळाला नाही. भावांचं नाव काय? विक्रांत भिसे हे देखील एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रकार आहेत. गेल्या महिन्यात त्यांना नक्कीच खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर ही जी जागा आहे मणिराजुरीमध्ये, हे विश्वास भिसे आहेत, यांचं त्या मालकी हक्कामध्ये नाव आहे. आणि असं असतानाही त्यांच्या नातेवाईकांनी या जागेवर नजर ठेवून ही सगळी मंडळी मुंबईमध्ये सध्या राहत आहेत आणि गावामध्येही त्यांचं घर आहे. कधी वर्षानिमित्त, यात्रेच्या निमित्तानं ते गावावर येत असतात, सुट्टीला गावावर येत असतात आणि तेव्हा राहण्यासाठी त्यांनी तिथं घर होतं, त्यांचं वडिलार्जित घर होतं. परंतु त्यांच्या नातेवाईकांनीच ते त्याच्यावर डोळा ठेवून ते घर तिथल्या स्थानिक जे पदाधिकारी असतील किंवा शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून खोटी कागदपत्र दाखल करून रमाई घरकुल योजना त्या ठिकाणी मंजूर करून घेऊन, आणि यातला दुसरा एक बघायला धक्कादायक बाब म्हणजे हे जे रमाई घरकुल योजनेसाठी त्यांनी जी कागदपत्र जोडलेली होती ती एका वेगळ्याच घराची जोडलेली होती आणि प्रत्यक्षात जे घरकुल बांधलेलं आहे ते यांच्या जागेमध्ये बांधलेलं आहे.
त्यामुळं खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर यामध्ये कुठंतरी गौडबंगाल आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि याकडं या संबंध गटविकास अधिकारी असतील किंवा वरिष्ठ अधिकारी असतील यांनी लक्ष घालावं आणि संबंधित जे अधिकारी आहेत किंवा ज्यांनी घर बांधलंय ते त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशा तऱ्हेचे आदेश असताना सुद्धा या ठिकाणी मात्र याकडं डोळेझाक केली जाते, मुद्दामून या गोष्टीकडे टाळाटाळ केली जात आहे. परंतु असे फौजदारी गुन्हे त्यांच्यावर दाखल व्हावेत. संबंधित अधिकाऱ्यांनी ज्यांना पाठीशी घातलेला आहे त्या अधिकाऱ्यांवरही फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत अशा तऱ्हेची मागणी करण्यात येते. आणि ही जागा ज्यांची आहे ते आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार आहेत. जगभरामध्ये त्यांचं नाव, विक्रांत भिसे त्यांचं नाव, आणि असे कलाकार असताना जे आपल्या गावाचं नाव, आपल्या महाराष्ट्राचं नाव संपूर्ण जगभरामध्ये पोहोचवण्याचं काम करतात आपल्या कलेच्या माध्यमातून. म्हणून त्याच कलाकारावर गाव पातळीवर मात्र त्याच्या पांढरीमध्ये, त्याच्या मातीमध्ये त्याची नाळ ज्या ठिकाणी पुरलेली आहे अशा गावामध्ये मात्र त्यांच्यावर अन्याय केला जातोय. आणि आपल्याच माणसांकडून जर हा असा अन्याय होत असेल तर त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे अशा तऱ्हेची मागणी करण्यात आली आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.